शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारवर तीव्र हल्लाबोल केलाय। लाडकी बहीण योजनेतील तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचं सांगत त्यांनी गरज सरो आणि वैद्य मरो अशी सरकारची अवस्था असल्याची टीका केलेली आहे। राज्यावरील आर्थिक संकटामुळेच हा पहिला फटका बसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। तर जयंत पाटलांनी त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलं आपण पाहतोय। 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे। राज्यावरील मोठ्या आर्थिक संकटाचं हे द्योतक असून उद्या योजना बंद झाल्यास आश्चर्य नाही। जयंत पाटलांनी हे ट्विट करत सरकारवर थेट हल्लाबोल केलेला आहे। 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेतल्या आणि त्यामुळे गरज सरो वैद्य मरो अशी अवस्था सरकारची झाली असल्याचा हल्लाबोल जयंत पाटलांनी त्यांच्या समाज माध्यमातील एका पोस्टमुळे केलेला आहे। राज्यावरील मोठ्या आर्थिक संकटाचं हे द्योतक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः जयंत पाटील उपस्थित आहेत। सर, आपण ही पोस्ट केलेली या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल केलेला आहे, आपलं काय म्हणणं आहे? नाही, एकदम 80 लाखापर्यंत आता ही संख्या गेली। सरकार दिवसेंदिवस लाडक्या बहिणींना कमी करतंय आणि त्यांना वेगवेगळे चाळण्या लावून त्यांची संख्या कशी कमी होईल याची काळजी करतंय। निवडणुकीत सर्वांना सरसकट पैसे वाटले, निवडणुकीच्या आधी 2-3 महिने सर्वांच्याकडून लाभ निवडणुकीच्या मतांचा मिळवला। सरकार सत्तेत आणण्यासाठी लाडकी बहीण एकमेव कारणीभूत ठरली आणि सत्ता आल्यानंतर आता तुम्ही चाळणी लावून 2 वर्षाने त्या महिलांना तुम्ही नकार द्यायला लागला आणि त्यांना रिजेक्ट करायला लागला। कारण काही असोत, मग काही तुम्ही म्हणाल की याच्यात बोगस आहेत, याव आहे त्याव आहे, ते विषय तो नाहीये। तुम्ही सरसकट वाटलंच सुरुवातीला, तो तुमचा दोष आहे। आता तुम्हाला अशी नावं कमी करण्याचा नैतिक अधिकार नाही आणि पहिल्यांदा तुमची योजना असताना कागदावर ज्या लोकांनी यांना अप्रूव्हल दिलं त्यांना तर जबाबदार धरा। मग तुम्ही नुसती नावं कमी करणं इथं हे गणित थांबत नाही। तुम्ही ज्यांनी यांना अप्रूव्हल दिलं, तुमच्या चाळणीत न बसणाऱ्या लोकांना अप्रूव्हल दिलं, त्या लोकांना तुम्ही काही झालं तरी मग त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करा ना। काही अकाउंटेबिलिटी आहे की नाही? त्या तुमचं मत आहे त्या महिला अपात्र आहेत तर त्यांना इतके महिने कुणी देण्याचं काम केलं, त्यांना जबाबदार धरलं पाहिजे। असं अर्धवटपणे आम्ही 2 वर्ष दिले आता नाही ते रद्द करतो, त्यांच्याकडे मोटरसायकल आहे, त्यांच्याकडे चांगलं आहे, त्यांच्याकडे टीव्ही आहे, मग आधी बघायला तुम्हाला कोणी बंदी केली होती का? त्यामुळे हे अनफेअर आहे आणि ह्या 80 लाख मध्ये ज्या महिलांची नावं कमी केली त्यात अत्यंत गरजू पण महिला आहेत। त्यामुळे वरून ऑर्डर झाली कमी करा। आता हे म्हणतायत आमच्या त्या KYC मध्ये ते बसत नाहीत वगैरे, ते काही खरं नाही। अनेक गरजू महिलांची पण हे पैसे बंद करण्यात आलेले आहेत। जी, ज्यावेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळेस विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कालखंड होता, त्यामुळे घाईघाईत सर्वांना हा लाभ मिळाला असं वाटतं का आपल्याला? हो, अर्थातच घाईघाईत नाही, मुद्दामूनच दिला। महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येणार नाही ही भीती असणाऱ्या लोकांनी ही योजना चालू केली, जी महाराष्ट्र सरकारला आज फार जड वाटायला लागलेली आहे। त्यात भरून भरून भाषणं झाली, भरून भरून प्रचार झाला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या योजनेचा एवढा प्रसार झाला की आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनी असं वाटलं की यांच्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही आपल्याला। आणि आम्ही म्हणजे विरोधी पक्ष सत्तेत आलो तर आम्ही ही योजना बंद करणार आहे असा अपप्रचारही करण्यात आला, जो खरा नव्हता। उलट आम्ही त्यात सुधारणा केल्या असत्या। पण आता मात्र आहे ती नावं पण कमी करण्याचं काम। 80 लाख म्हणजे फार मोठी, 80 लाख गुणिले 1500 करा ना तुम्ही। एवढे पैसे दर महिने महाराष्ट्र सरकारने वाचवले त्या महिलांच्यावर अन्याय करून।
आता सरकारला विचारतं, सरकार म्हणतील नाही ते बोगस बरोबर. होते. जर गरज सर्व वैद्यमर अशी टीका यावेळेस जयंत पाटलांनी केलेली. धन्यवाद जयंतजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.